पोषण आहाराचा मुद्दा उपस्थित करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे अंगणवाडी सेविकेला निलंबित केलेला आहे। निकृष्ट आहाराची पोलखोल केल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई झाली आहे। पुण्यातल्या आंबेगावातील देवयानी पारधी ज्या अंगणवाडी सेविका आहे, ज्यांनी या संदर्भातला व्हिडिओ या संदर्भातली रील बनवली होती, त्यांचं निलंबन झालेलं आहे। त्यामुळे या संदर्भात संताप व्यक्त होतोय। पुण्याच्या आंबेगावातील एका अंगणवाडी सेविकेनं अंगणवाडीतील पोषण आहाराच्या निकृष्ट दर्जासंदर्भात व्हिडिओ बनवला आणि त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी अंगणवाडी सेविकेवर निलंबनाची कारवाई केलेली आहे। अंगणवाड्यांमध्ये लहान मुलांच्या पोषण आहारासाठी प्रशासन जे अन्नधान्य देत आहे, जो कच्चा माल देत आहेत, ते अत्यंत निकृष्ट दर्जाचा आहे, असा गंभीर आरोप या अंगणवाडी सेविकेने केला होता। तर त्यांच्याशी थेट संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। पाहूयात। पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील एका अंगणवाडी सेविकेने शालेय पोषण आहार जो काही अंगणवाडीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी दिला जाणारा आहार हा चांगल्या दर्जाचा द्यावा अशी एक मागणी केली होती आणि सोशल मीडियावरती त्यांनी तसा व्हिडिओ टाकला होता। आणि त्यानंतर खरं तर रेश्मा उर्फ देवयानी पारधी यांचं निलंबन झालं होतं। त्यांनी सोशल मीडियावरती अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांचा व्हिडिओ अपलोड केला होता, चांगल्या दर्जाचा आहार द्यावा अशी सुद्धा मागणी केली होती। आणि त्यानंतर त्यांनी एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंडेंना सुद्धा यामध्ये लक्ष घालण्याची मागणी केली होती, मात्र त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई झालेली। आपल्यासोबत बोलण्यासाठी देवयानी पारधी आहेत। काय सांगाल, तुमच्यावरती निलंबनाची कारवाई झाली? आता मी जो व्हिडिओ केला तो व्हिडिओ मी मुलांच्या आहाराचा प्रश्न उपलब्ध केला, तर मला असं वाटतं की आज भविष्यात मुलांच्या आरोग्याशी खेळ होऊ नये म्हणून मी तो व्हिडिओ केला होता। तर तो व्हिडिओ केला, मी टाकला। मी मान्य करते की आता माझ्यावरती काय आरोप लावले गेले की तुम्ही शासकीय इमारतीचा, शासकीय पदनामाचा, शासकीय याचा वापर केला। तर मी असं काय गैरवर्तन केलं की सोशल मीडियाचा गैरवापर केला। तर मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला फक्त मुलांची काळजी वाटली म्हणून मी ते सादर केलं। तर आता यांनी डायरेक्ट त्याच्यावरती तुम्ही सोशल मीडियाचा गैरवापर करताय, त्याच्यावर वेगवेगळे शासकीय इमारतीचा वापर करून तुम्ही वेगवेगळे व्हिडिओ तयार करताय। जे मी मुलांच्या शिक्षणाचे व्हिडिओ तयार केले ते तुम्ही दाखवत नाहीत आणि जे नको ते तुम्ही दाखवताय। म्हणजे आज तुमचं सत्य उघडीस आलंय म्हणून तुम्ही आज माझ्यावरती खोटे टीका करायला लागलीत। तुमच्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहेत दिलीप वळसे पाटील यांनी असं म्हटलं होतं की फोनमध्ये देताना माध्यमांना की तुम्ही शाळेमध्ये शिकवताना त्याचे व्हिडिओ हे करतायत आणि शिकवायचं सोडून तुम्ही व्हिडिओ शासकीय जागेत हे करून शिक्षणाच्या जागी व्हिडिओ बनवता। आता माझ्याकडनं 1-2 व्हिडिओ गेले, पण ते मुलांच्या म्हणजे शाळेच्या वेळेत नाही, त्याच्या मुलं सुटल्याच्या नंतर 1-2 व्हिडिओ माझ्याकडनं झाले। ते मी मान्य केलं की माझ्याकडनं इथून पुढे असं होणार नाही, पण मी जे शिक्षणाचे व्हिडिओ केले ते आमदार साहेबांनी सांगितलंय का? आता त्यांना कुठून तरी माहिती कळाली की तिने असे वेगवेगळे व्हिडिओ केले आणि हे पण त्यांना माहित झालं की आम्ही तिला वारंवार सूचना दिली, वारंवार सांगितलं, तरी तिने आमच्या याचा म्हणजे नाही का पालन नाही केलं, शिस्तीचं पालन नाही केलं। तर मला एक सांगायचं, तुम्हाला जर असं कळलंय की मी शिस्तीचं पालन नाही केलं, मग तुम्ही ज्यांनी मला सूचना दिली त्यांनी लेखी स्वरूपात दिले असतील किंवा फोनच्या माध्यमातून दिली असेल, तर रेकॉर्डिंग असेलच तुमच्याकडं, किंवा लेखी स्वरूपात दिलं असेल तर लेखी पण असेल, तर मला ते दाखवा की मला वारंवार कधी सांगितलं। जर मी माझ्या प्रश्नांची तुम्हाला लेखी देतोय, आम्ही आमच्या अंगणवाडी सुपरवायझरकडे लेखी देतोय, ते लेखी साहेबांपर्यंत जात नाही, मग ह्याच्यावर मी काय म्हणायचं की मी तुम्हाला लेखी दिलंय आणि तुम्ही साहेबांपर्यंत देत नाही, मग ह्याच्यावर मी बोललंच पाहिजे ना। मग मी चुकीचं काय बोलते? मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला हेच सांगायचं की मी चुकीचं काय केलं असेल। माझे 1-2 व्हिडिओ झाले असतील अंगणवाडीच्या इमारतीत, मी ते मान्य करते, मला रील्स केले मी ते, पण मी असं म्हणत नाही तुम्ही हे का दाखवत नाही की बाबा हा तिने मुलांच्या शिक्षणाचे एवढे भारी भारी व्हिडिओ केलेत। मी स्वतःच्या हाताने साहित्य तयार करते, स्वतःच्या हाताने, की मुलांना ते पटकन ऍक्सेप्ट करता येईल ह्या माध्यमातून मी स्वतःच्या हाताने हे करते। मग ते दिसत नाहीये का त्यांना? ते का दाखवत नाहीत ते? पण तुम्हाला तसं म्हटलंय की तुम्हाला यापूर्वी सूचना दिली, तुम्हाला तसं कुठला कॉल आलेला किंवा नोटीस निघलेला? नाही, याआधी काहीच मला त्यांनी, आणि जो GR आहे 2025चा काहीतरी GR आहे, तो पण मला माहित नव्हता। तो जेव्हा मला माहित झाला तेव्हा मी त्यांना म्हणजे त्यांनी मला नोटीस काढलं, त्याद्वारे मी त्यांना उत्तर पण दिले। हे मला माहित नव्हतं सोशल मीडियाचा वापर करायचा, असं पण ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रात म्हणजे त्या विरुद्ध आपण बोलायचं नसतं, हे मला माहित नव्हतं। जेव्हा मला माहित झालं त्या खुलासामध्ये मी सांगितलं माझ्याकडनं जे झालं ते इथून पुढे होणार नाही, हे मी कबूल केलेलं आहे। पण तुम्ही तुकाराम मुंडेंना सुद्धा विनंती केली होती, तुमचं त्यांच्याशी काय बोलणं झालं होतं? नाही, तुकाराम मुंडे साहेबांशी बोलणं नाही झालं, म्हणजे
मी त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं की मला असं वाटलं बाबा आता अन्न भेसळ प्रशासनाचे मुंडे साहेब हा तर त्यांनी आता एवढं रॅकेट चालले तर म्हटलं आता आपलं पण मुलांच्या आहाराचं हो म्हणून मी आपलं केलं बाबा चला ते आपल्याकडे कुठेतरी वळतील आपल्याकडे लक्ष घालतील म्हणजे आपल्या मुलांचा चांगला आहार येईल ह्या उद्देशाने मी तो व्हिडिओ केला होता. मला कशाला कुणाच्या विरोधात जायचंय काय करायचंय. आज माझ्या मुलांशी जीव घेणं खेळ होताच माझ्याच मुलांचा नाही माझ्या शाळेतल्याच नाही अशा ऑल महाराष्ट्रात भारतात चालू येतो आहार मग तो चांगला आहे का. तुम्ही आता मला त्या दिवशी उत्तर काय दिलं गेलं मला जेव्हा नोटीस घ्यायला बोलवलं तेव्हा मला उत्तर दिलं की तुम्ही तुमच्या खिशातनं पैसे देताय का. आम्ही आमच्या खिशातनं पैसे देत नाही. मग तुम्ही तरी तुमच्या खिशातनं कुठं पैसे देताय. मग तुम्ही म्हणावं का ते खाऊ घाला म्हणून. कसं काय आम्ही खाऊ घालायचं. आज तुम्ही काही पण द्यायचं आणि आम्ही ते मुलांना खाऊ घालायचं का कितपत योग्य आहे. म्हणजे निकृष्ट दर्जाचा आहार दिला जातो तुम्ही त्याचा आवाज उठवला तर तुम्हाला अधिकाऱ्यांकडनं असं उत्तर आलं. हो असं उत्तर आलं की तुम्ही तुमच्या खिशातनं पैसे देताय का तुम्हाला वरून येते तर तुम्ही खाऊ घाला. मग मला त्यांना हे सांगायचं आम्ही आमच्या खिशातनं पैसे देत नाहीयेत मग तुम्ही तुमच्या खिशातनं देताय का. म्हणजे उद्या मुलांना जर तुम्ही तोच आहार खाऊ घातला जर मुलांना काही जर त्याचा दुरुपयोग झाला किंवा दुष्परिणाम झाला किंवा विषबाधासारखा जर प्रकार झाला तर त्याला तुम्हाला दोषी ठरवलं जाणार. आम्हालाच आता काही पण होऊ दे मुलांचं वजन कमी होऊ दे अंगणवाडी सेविका जबाबदार बाळाला काही होऊ दे अंगणवाडी सेविका जबाबदार आंबेगाव तालुका वजन श्रेणीत कमी आला अंगणवाडी सेविका जबाबदार. म्हणजे आम्ही मुलांची किती काळजी घ्यायची घेतोय ना घेत नाही अशातला भाग नाही काळजीपोटीच मग मी हा व्हिडिओ केला ना. पण तुम्हाला कुठले अधिकारी म्हटलं गट विकास अधिकारी म्हटलं होते गट शिक्षण अधिकारी म्हटलं होतं बीडीओ म्हटलं कोण म्हटलं होतं. आमचे सीडीपीओ साहेब म्हणजे आमच्या तालुक्याच्या 5 मीटिंग झाल्या 5 मीटिंगला मला एक सांगायचे माझी पहिली जी मीटिंग साहेबांची पहिली जी मीटिंग आणि 5वी जी मीटिंग पहिल्या मीटिंग मध्ये पण तालुक्याच्या तेच विषय झाले आणि 5व्या मीटिंगला पण तेच विषय झाले त्याच्यात काहीच बदल नाही झाला आणि त्या 5वी मीटिंगला असे आहाराबद्दल विषय झालेच होते. बरं संघटनेतर्फे गेलं बीट तर्फे गेलं प्रत्येक बीट तर्फे लेखी गेलेलं आहे. मग हे चुकीचं आहे का हे काय म्हणतात तुम्ही आमच्याकडे लेखी दिलंच नाही तुम्ही आमच्याकडे लेखीच दिलं नाही. आता आम्ही विश्वासाने सुपरवायझर मॅडमकडे दिलं आमचा विश्वास होता म्हणून आम्ही दिलं मग त्यांनी पुढे सादर केला नाही त्याच्यात आम्ही दोषी का. मग आता तुमच्यावरती निलंबनाची कारवाई झाली तुम्हाला तसं पत्र आलंय का. पत्र म्हणजे मला त्या दिवशी ते 18 तारखेला त्यांनी मला ते पत्र देत होते मी ते वाचलं मी ते घेतलं नाही. मी त्याचा फोटो काढून आणला होता पण मी ते घेतलं नाही. मग त्याच्यावर तुम्ही सरळ सरळ काय म्हणतायत की तुम्ही मानधनी सेवेतून तुम्हाला कायमस्वरूपी कामावरून काढण्यात येत आहे. आता तुम्ही आम्हाला मानधनी म्हणताय ना. मग जेव्हा आम्ही मंत्रालयापर्यंत लढायला जातो तेव्हा काय म्हणतात तुम्ही मानधनी तत्वावरती आणि आज मी व्हिडिओ व्हायरल केला तर तुम्ही सरकारी कर्मचारी झाले का. मग सरकारी कर्मचारी तर तुम्ही आम्हाला सरकारी कर्मचाऱ्यासारखं वेतन द्या. आता काय मागणी आहे तुमची प्रामुख्याने. मला त्या व्हिडिओच्या मी जो व्हिडिओ केला तो त्या व्हिडिओच्या माध्यमातून मुलांचा आहार सुधरून यावा ही कळकळीची विनंती होती. आणि माझ्यावर जी कारवाई केली तुम्ही म्हणजे चूक नसताना त्यांनी चूक माझी काय दाखवली की तुम्ही शासकीय इमारतीचा वापर केला शासकीय पदनामाचा वापर केला. ती चूक आहे ती चूक मी मान्य केली होती नाही असं नाही मान्य केली होती ना. मग त्याच्यानंतर तुम्ही हे पुढे एवढं वाढवायची काही गरज नव्हती मी मान्य केलं. तुम्हाला आता पुन्हा कामावरती घेण्यासंदर्भातले काही बोलणं झाले का कोणाशी काय तसं. आता काल आम्ही पुण्याला गेलो होतो आमचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे आम्ही गेलो होतो तर तिथं झालं होतं ते मला म्हटलंय की आमचं 5-6 दिवसात 7-8 दिवसात आमची प्रोसेस आहे त्यानुसार आणि आम्ही तुम्हाला कामावर घेतोय म्हणून. बरं ठीक आहे मी आता मग ते कालपासून मी शांत होते ना की बाबा आपल्याला घेतात येतं म्हणजे त्यांनी मला घेतलंय कामावरती तर मग मी आज शांत होते. तर आता मी न्यूज बघते तर वळसे पाटील म्हणतात त्यांनी वेगवेगळे व्हिडिओ वेगवेगळ्या गाण्यावर व्हिडिओ केले मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष नाही त्यांचं हे नाही ते नाही. अहो तुम्ही प्रत्यक्षात खुलासा करा ना शिक्षणावर लक्ष आहे की नाही. आज मी माझ्या स्वतःच्या हाताने साहित्य तयार करते मुलांना शिकवायला मुलांची आवड निर्माण व्हावं मुलांची हे व्हावं आणि तुम्ही आज माझ्या सरसर आरोप करताय की त्या मुलांना शिकवायचं सोडून मग बाकीचे व्हिडिओ तयार करताय असं नाही ना. मला कळकळ आहे ना त्या मुलांची. आज मी पण आदिवासी आज मी शिकून कोणत्या तरी पदावर काही का आणि छोट्याशा पदावर आहेच ना मी आज माझी कळकळ आहेच ना त्या मुलांसाठी शिकवण्याची. आणि आज माझ्या पालकांनी पण सांगावं आज वळसे पाटलांनी स्वतः यावं आणि अंगणवाडी मुलांकडून वाचून घ्यावा की मी शिक्षणात कुठं कमी मी मान्य करेल. ओके म्हणजे तुमच्या चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या दाखवल्या जात नाही आणि कुठेतरी तुम्हाला यामध्ये बदनाम केलं जातं किंवा तुम्हाला कारवाईचा ठपका ठेवून तुमच्यावरती दोषी ठरवून तुमच्यावरती कारवाई केली जाते. हो सरळ आता मी स्वतः माझ्या डोळ्याने बघितले ऐकले की शिक्षण सोडून दुसरेच व्हिडिओ तयार करताय.
माझ्यावरती झालेली ही कारवाई चुकीची असून मी शिक्षणाचेच व्हिडिओ हे केलेले आहे. जो काही पोषण आहार येतो त्याचेच व्हिडिओ फक्त हे केले होते माझ्या अकाउंटवरनं आणि हे व्हिडिओ टाकल्यामुळे मला कुठेतरी अधिकाऱ्यांनी चुकीचं ठरवलं गेलं आणि तुमच्या घरून आहार येतो का, तुमच्या घरनं आहार येत नाही, त्यामुळे तुम्हाला द्यायला काय अडचण आहे, तुमच्या खिशात नाही येतो, तुमच्या पैशात नाही येतो का, असं सुद्धा त्यांना आरेरावीचे प्रश्न यामधनं विचारले गेले. त्यामुळे कुठेतरी राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडालेली आहे. मात्र आता यापुढच्या काळात देवयानी पारधी यांच्यावरती पुढच्या काळात सरकार काय प्रक्रिया करतं, कारवाई मागे घेतं का हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे. हेमंत सापुडे, झी मीडिया, आंबेगाव, पुणे.